brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. लहान मुलं असल्यामुळे आम्हाला काही खाली उतरता आलं नाही. त्यानंतर आता खूप त्रास होता. ताई कुठून आलात तुम्ही? किती वेळ झाला अडकला तिथे? 5 तास कालपासून लपड झालंय 5ला. मग सकाळी 9:30 वाजता विटा डेपोतून गाडी सुटली. तेव्हा त्यांनी गाडी सोडायची नाही ना. आमचं रिझर्वेशन कॅन्सल करून आम्हाला सांगायचं घरी जा. त्याने फसवून आम्हाला आणलंय, त्यांना अडकवलंय. तर काय करणार आम्ही? घरी कधी पोहोचणार? घरी मुलं वाट बघतात. कुठून बसलात आणि कुठे जात? आम्ही विट्यातून बसलो तर ठाण्याला चाललो. हेच जर सांगितलं असतं आधी की असा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, आम्ही तिकीट कॅन्सल केले असते आणि घरी गेलो असतो. आता रिझर्वेशन असल्यामुळे आम्हाला काय करता येत नाही. नेहमी असतं ना, आता मुंबई हायवे बोललं तर आम्हाला का माहिती, आपण इकडे येऊन बोलत की तुम्हाला 8 तास लागेल, 9 तास लागेल. रात्रभर थांबायचं. लेडीज संगती आहे आणि काय खायचं काय आम्ही? लहान मुलं संगती आहे तिथं. एसटीचा गाळपणा चालला आहे सगळं. एसटी महामंडळ सगळं खतरे में आणि आम्ही बी खतरे में आहे. किती वाजता बसलो? सकाळी 9:45 बसलो. 9ची गाडी होती. 9 वाजता येऊन स्टेशनवर बसलो होतो. तिथनं गाडी आली, लेट आली. 9:45 तिथनं गाडी सुटली ना, काही 24 राहिलो आणि 3 तास झाले. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती 24 तास उलटून गेलेले आहेत, तरी देखील वाहतूक कोंडी अद्यापही काही संपलेले नाही. काल मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास आडोशी बोगद्याच्या ठिकाणी गॅस घेऊन जाणारा जो कॅप्सूल टँकर आहे तो पलटी झाला आणि त्यामधून गॅस लिकेज झाला. आणि त्यानंतर पुण्याहून मुंबईच्या दिशेने आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती थांबवण्यात आली होती. अगदी आत्ता ठीक 5 वाजलेले आहेत. 24 तास उलटलेले आहेत. आपण सध्या पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती असून हा जो पुणे बंगळुरू महामार्ग आहे त्या ठिकाणाहून मुंबई पुणेच्या दिशेने द्रुतगती मार्गाच्या दिशेने ज्या गाड्या जात आहेत, वाहनं जात आहेत, ती या ठिकाणी पोलिसांनी थांबवलेली आहेत. अनेक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण काही नागरिकांशी संवाद साधू. कुठून आलात तुम्ही? पाटणवरून. किती वेळ झाला थांबलात? आता जो अर्धाच होऊन गेला. खूप त्रास झाला असता. आम्हाला तिथे कल्पना काही दिली नाही. सातारमध्ये आल्यानंतर अर्ध्या वाट्यामध्ये आम्हाला चुकीची कल्पना मिळाली. त्यावेळी लहान मुलं असल्यामुळे आम्हाला काही खाली उतरता आलं नाही. त्यानंतर आता खूप त्रास व्हायला आलाय. परत मी आता पाटण मॅनेजरशी कॉन्टॅक्ट केलं तर ते बोलले आम्हाला चुकीची माहिती मिळाली की रोडिंग चालू झालंय. त्या हिशोबाने आम्ही ड्रायव्हरला आणि कंडक्टरला सांगितलं तुम्ही जावा, रूट काही चेंज करू नका. त्या पद्धतीने ड्रायव्हर आणि कंडक्टरने गाड्या आणल्या आणि अर्ध्या रस्त्यावर थांबवलं. हे बघा, हा जो महामार्ग आहे तो पुणे बंगळुरू महामार्ग आहे आणि हा पुढे असाच पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती जात आहे. परंतु पिंपरी चिंचवड पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड्स लावून आणि काही पोलीस व्हॅन लावून या ठिकाणची जी वाहतूक आहे ती थांबविण्यात आलेली आहे. आणखी काही पुढे जाऊयात. कशा पद्धतीनं हे जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत. अगदी या ढिसाळ कारभारामुळं प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत. या दोन्ही बाजून आपण बघू शकतो की प्रशासनाच्या ज्या ST बसेस आहेत त्या दिसत आहेत. काही हे प्रवासी आहेत त्यांच्याशी आपण. कुठून आलात? आम्ही महाबळेश्वरून आलो. बर. हा. किती वेळ झाला इथं अडकलं? इथे 2 तास झाले आम्ही अडकलो. याबद्दलची काही माहिती होती का? नाही, माहिती आम्हाला काही जास्त कशी माहिती नव्हती. ऍक्सिडेंट झाला एवढंच माहिती होतं. हा. आता लहान मुलं सोबत कोण कोण आहे? मुलं आहेत, सोबत आहेत. जेवणाची वगैरे नाही, काय थोडं घरून थोडं आणलं होतं. आताच बघलं, पण संध्याकाळचं आता काय भाऊ काय व्यवस्था झाली होती का त्याची तर काही व्यवस्था अजूनपर्यंत नाही. इथे एक स्थानिक नगरसेवकांनी पाण्याची व्यवस्था दिलेली आहे. बर. हा. ताई कुठून आलात तुम्ही? आम्ही गावावर आलोय. विटा. किती वेळ झाला अडकला तिथे? 5 तास 5 तास झाले. विट्यावरून गाडी सुटली 9:30ला. कालपासून झाले. तुमच्याकडे पण येतो ताईचं उद्या? हा. विट्यावरून आले. 5 तास झाले साहेब इथे उभा राहिलो. आणि खाण्यापिण्याची काही सोयी नाही, काय नाही. लहान मुलं आहेत तिथे. मग आता कधी सोडणार आहे काय माहित. आता काहीतरी करायला पाहिजे. आता सुरळीत होतंय पण तरी देखील बराच काळ जाणार आहे, बरेच तास जाणार आहेत. 8 तास जाणार आहे. सकाळी बी उठे नुसती पाण्याची बाटली दिली. दुसरं काय काय प्रशासनाला काय आवाहन कराल, काय सांगाल? लवकर सोयी करून दे आमची, इथनं जायचं. काय काय म्हणताय? आता हे कालपासून लपड झालंय 5ला. मग सकाळी 9:30 वाजता विटा डेपोतून गाडी सुटली. मग तेव्हा त्यांनी गाडी सोडायची नाही ना. आमचं रिझर्वेशन कॅन्सल करून आम्हाला सांगायचं घरी जा. आता आम्ही इथे येऊन अडकून बसलोय. पाणी नाही, काय नाही. रात्री येतं, रात्रभर थांबायचं. लेडीज संगती आहे.
आणि काय खायचं काय आम्ही इथं लहान मुलं संगते तिथं एस टीचा घाळपणा चाललेला आहे सगळं. एस टी महामंडळ सगळं खत्रे में आणि आम्ही बी खत्रे में आता. त्याच्या तुमचं असं म्हणणं होतं की त्यांना माहिती होतं तर माहिती- त्यांनी बस काढायला नव्हते पाहिजे. काढायला नाही पाहिजे. सकाळी 9:30ची बस होती 9:45 काढली. त्यांनी कॅन्सल करायला पाहिजे गाडी. सकाळी किती वाजता बसला होता? सकाळी 9:45 वाजता. 9:45. हा 9:15ची आमची गाडी होती. 9:15 वाजता आम्हाला ड्रायव्हर बोलले की रात्री असं झालेलं आहे त्यामुळे गाड्या लेट आहेत. तरी पण त्यांनी गाडी 9:45 काढली ती काढली आता इथे आणली आणि इथे येऊन सांगतात की आता तिथून पुढे कधी सांगता येत नाही. हेच जर सांगितलं असतं आधी की असा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, आम्ही तिकीट कॅन्सल केले असते आणि घरी गेलो असतो. आता रिझर्वेशन असल्यामुळे आम्हाला काय करता येत नाही. आम्ही 6 लोक आलो विट्यावरून, फसलो आम्ही इथे. हा काय म्हणतात? आम्ही येऊन फसलो ना, असं आलं ना. आम्हाला अगोदर माहिती असतं की पुढे आम्हाला काय बोलले की ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक तो 2 तास 3 तास असेल. ते नेहमी असतं ना. आता मुंबई हायवे बोललं तर आम्हाला काय माहिती, आपण इकडे येऊन बोलत की तुम्हाला 8 तास लागेल 9 तास लागेल. ते कधी होणार आता आम्हाला माहित नाही. ते बोलत की ट्रॅफिक अजून भरपूर आहे. काय कुठून आलात? लोकांना माहिती होतं पहिल्यापासून रात्री ह्यांचा ट्रक पलटी झालाय, गॅस लिकेज होतं हे यांना माहिती होतं. रात्री ह्यांच्या गाड्या ऑलरेडी अटकल्या होत्या म्हणून ह्यांच्या गाड्या सकाळी लवकर लेट आलेत. ही प्रशासनाची चूक आहे असं वाटतंय. हा डेफिनेटली चूक आहे, उघड दिसतंय. ह्याने फसवून आम्हाला आणलंय, त्यांना तर अडकवलंय. तर काय करणार आम्ही? घरी कधी पोहोचणार? घरी मुलं वाट बघतात आता आमची. कुठून बसलात आणि कुठे आम्ही जाता? विट्यातून बसलो तर ठाण्याला चाललो. किती वाजता बसला होता? सकाळी 9:45 बसलो. 9ची गाडी होती. 9 वाजता येऊन स्टेशनवर बसलो होतो. तिथनं गाडी आली, लेट आली. 9:45 तिथनं गाडी सुटली ना, आता इथे येऊन उभं राहिलो आणि 3 तास झाले. तर हे प्रवासी आहेत. खरं तर काल सायंकाळी 5च्या सुमारास आडोशी बोगदेच्या ठिकाणी कॅप्सूल टँकर जो आहे गॅस घेऊन जाणारा तो पलटी झाला आणि त्यानंतर ही परिस्थिती उद्भवलेली आहे. म्हणजे भूतो ना भविष्य अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. 20 ते 25 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मिळेल त्या पद्धतीनं जे चहा असेल पाणी असेल ते या ठिकाणी प्रवासी घेत आहेत. परंतु याआधी अशा पद्धतीनं अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. आत्ता सध्या जी अपडेट येत आहे त्यानुसार हा जो कॅप्सूल टँकर आहे त्याच्यामधील लिकेज जो झालेला गॅस आहे त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस भरण्याचं काम सुरू आहे. परंतु त्यासाठी काही वेळ लागणार आहे. परंतु आत्ता सध्या आपण पिंपरी चिंचवडच्या बाँड्रीवरती आहोत आणि इथून लोणावळा म्हणजे आणि त्यानंतर आडोशी बोगदा आणि त्यानंतर ठाणे असेल किंवा मुंबई असेल इथं पोहोचण्यासाठी खूप अवधी लागणार आहे. मुळात जी लाईन लागलेली आहे, जी रांग लागलेली आहे वाहतूक कोंडीची एक 20 ते 22 किलोमीटरची, ती पूर्ण करण्यासाठी किंवा ती हळूहळू पूर्ववत होण्यासाठी खूप अवधी लागणार आहे. त्यामुळं या ठिकाणी जो प्रवाशांचा संताप आहे तो बघायला मिळत आहे. हा जो निष्काळजीपणा आहे तो सरकारचा असल्याचं म्हटलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे मुंबई एक्सप्रेसवे.